नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण 7 सप्टेंबर 2025च्या चालू घडामोडी पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने कोणत्या तारखेपासून दैनिक UPI व्यवहार मर्यादा 2 लाखावरून 5 लाखापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 15 सप्टेंबर 2025 या तारखेपासून दैनिक UPI व्यवहार मर्यादा 2 लाखावरून 5 लाखापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही मर्यादा भांडवली बाजार, विमा, सरकारी ई-मार्केट प्लेस, प्रवास, क्रेडिट कार्ड बिल पेमेंट, व्यापारी व्यवहार आणि BPPS द्वारे फॉरेक्स रिटेल व्यवहारांना लागू आहे. ICC महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 यजमानपद कोणते देश भूषवतील? भारत आणि श्रीलंका हे देश भूषवतील. ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलनुसार आयोजित केली जात आहे, ज्यात काही सामने भारतात आणि काही श्रीलंकेत खेळले जातील. हा विश्वचषक 30 सप्टेंबर पासून 2 नोव्हेंबर पर्यंत चालेल आणि यात 8 संघ सहभागी होतील. भारतामध्ये नवी मुंबई, गुवाहाटी, इंदूर आणि विशाखापट्टणम येथे सामने आयोजित केले जातील. श्रीलंकेत कोलंबो हे एकमेव ठिकाण असेल, येथे विशेषतः पाकिस्तानचे सर्व सामने खेळवले जातील. ओणम सणातील सर्वात महत्त्वाचा दिवस कोणता? ओणम सणातील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे थिरुओणम. थिरुओणम हा ओणम सणाच्या 10 दिवसाच्या उत्सवातील 10वा आणि सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो, जो नुकताच 5 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला. ओणम हा केरळमध्ये उत्पन्न झालेला एक हिंदू सण आहे आणि तो मल्याळी लोकांसाठी नवीन वर्षाची सुरुवात करतो. हा सण भगवान विष्णूच्या वामन अवतारांचा सन्मान करतो. नुकताच चर्चेत असलेल्या आगा खान पुरस्कार 2025 चा संबंध कशाशी आहे? वास्तुकलाशी संबंधित आहे. 2025च्या आर्किटेक्चर विजेत्यांसाठी आगा खान पुरस्कार 2 सप्टेंबर 2025 रोजी किर्गिस्तानमधील बिस्केक येथे झालेल्या पुरस्कार समारंभात जाहीर करण्यात आला. हा एक अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार आहे, जो दर 3 वर्षांनी अशा प्रकल्पांना दिला जातो. बांगलादेशातील खुदीबारी आणि व्हिजन पाकिस्तानसह 7 विजेते प्रकल्प 19 प्रकल्पांच्या शॉर्टलिस्टमधून निवडले गेले होते. 2024 मध्ये आगा खान ट्रस्ट फॉर कल्चरने 16व्या शतकातील दिल्लीतील हुमायूनच्या थडग्याच्या संकुलात एक आधुनिक बुडालेले संग्रहालय विकसित करण्यासाठी भारतीय पुरातत्व संरक्षणाशी भागीदारी केली. नीती आयोगाने सुरू केलेल्या नवीन उपक्रमाचे नाव काय आहे? ब्रेन हेल्थ इनिशिएटिव्ह असे या उपक्रमाचे नाव आहे. हा उपक्रम आरोग्य सेवेमध्ये मेंदूच्या आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी सुरू करण्यात आला, ज्यामुळे लवकर निदान आणि उपचार शक्य होईल. हा उपक्रम सुरुवातीला देशातील 12 महत्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमावर देखरेख ठेवण्यासाठी नॅशनल टास्क फोर्स ऑन ब्रेन हेल्थची स्थापना करण्यात आली आहे. रशिया आणि चीनने कोणत्या नवीन गॅस पाईपलाईनच्या बांधकामासाठी करार केला आहे? रशिया आणि चीनने पॉवर ऑफ सायबेरिया 2 या गॅस पाईपलाईनच्या बांधकामासाठी करार केला आहे. ही पाईपलाईन रशियाच्या पश्चिम सायबेरियातून चीनला गॅस पुरवठा करेल. हा करार रशियासाठी महत्त्वाचा आहे. हा करार 30 वर्षांसाठी करण्यात आला आहे आणि त्याद्वारे रशिया-चीन ऊर्जा संबंध आणखी मजबूत होतील. भारतातील पहिले व्हर्च्युअल नॉलेज पोर्टल कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले? आसाम या राज्यात सुरू करण्यात आले. भारतातील पहिले व्हर्च्युअल नॉलेज पोर्टल आसाममध्ये 2 सप्टेंबर रोजी सुरू करण्यात आले. आसाममधील विद्यार्थ्यांनी आणि संशोधकांनी गिधाडाच्या संवर्धनाच्या प्रयत्नांसाठी वैज्ञानिक संसाधने प्रदान करण्यासाठी, जागरूकता वाढवण्यासाठी आणि तंत्र व स्थानिक समुदायांना सहभागी करून घेण्यासाठी हे व्यासपीठ विकसित केले आहे. नेपाळ सरकारने
एकूण किती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रतिबंध लावला आहे? नेपाळ सरकारने एकूण 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रतिबंध लावला आहे. नेपाली सरकारने सध्या 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रतिबंध लावला आहे, ज्यात फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, यूट्यूब, एक्स, पूर्वीचे ट्विटर आणि अनेक इतर लोकप्रिय प्लॅटफॉर्म्स येतात. नेपाली सरकारने अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स ज्या सरकारच्या नोंदणी अटींचे पालन करू शकल्या नाहीत त्यांना अवरोधित केले आहे. कोणत्या बँकेने रुपे नेटवर्क आपल्या भारतातील पहिले EMI आधारित क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे? युनिट बँकेने रुपी नेटवर्क आपल्या भारतातील पहिले EMI आधारित क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे. युनिटी स्मॉल फायनान्स बँक आणि भारत पे यांनी संयुक्तपणे भारत पे क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे. हे रुपी नेटवर्क आपल्या भारतातील पहिले EMI आधारित क्रेडिट कार्ड म्हणून सादर केले जात आहे. हे कार्ड ग्राहकांना पूर्ण पैसे भरण्याचा किंवा त्यांचे खर्च समान मासिक हप्त्यांमध्ये EMI रूपांतरित करण्याचा पर्याय देते. छत्तीसगड तेलंगणा सीमेवरील करेगट्टा टेकड्यांवर झालेल्या सर्वात मोठ्या नक्षलविरोधी कारवाईचे नाव आहे. छत्तीसगड तेलंगणा सीमेवरील करेगट्टा टेकड्यांवर झालेल्या सर्वात मोठ्या नक्षलविरोधी कारवाईचे नाव आहे ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट. CRPF, छत्तीसगड पोलीस, डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड आणि कमांडो बटालियन फॉर रेझोल्यूट ॲक्शन या सर्वांनी मिळून ही कारवाई यशस्वी केली. ही कारवाई 21 दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आली होती, ज्यात 31 नक्षलवादी ठार केले गेले. मित्रांनो, चॅनल आवडले असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.